नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन MIDC गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांची मेगा भरती मागे निघालेली होती। या मेगा भरतीबद्दलचं एक प्रसिद्ध पत्र इथं जाहीर झालेलं आहे। तर काय आहे ते पत्र, त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांचं 13/3/2024 रोजीचं हे परिपत्रक आहे। सरळ सेवा भरती 2023 याबद्दलचं सूचनापत्र हे आहे। विषय आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळमधील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्याबाबत। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत 34 संवर्गातील 802 पदांसाठी 14/8/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केलेली असून 2/9/2023 ते 25/9/2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते। त्या अनुषंगाने सरळ सेवा भरती 2023 मधील खालील पदांच्या या परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या अधिकृत केंद्रावर खालील दिनांकास घेण्यात येणार आहेत। सदर परीक्षेसाठी समान शैक्षणिक पात्रता असलेल्या पदांचे खालीलप्रमाणे गट तयार करण्यात आलेले असून सदर गटामधील पदांसाठीचा परीक्षेचा निकाल त्या गटासमोर नमूद केलेला आहे। तर लघुलेखक उच्च श्रेणी गट क, लघुलेखक निम्न श्रेणी गट क आणि लघुटंक लेखक गट क यांच्या 30 मार्च 2024 रोजी ऑनलाईन परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे। कनिष्ठ अभियंता गट क यांची 2 एप्रिल 2024 रोजी एक्झाम कंडक्ट केली जाईल। कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ आणि उप अभियंता स्थापत्य गट अ यांची 3 एप्रिल 2024 रोजी एक्झाम कंडक्ट केली जाईल। लेखा अधिकारी गट ब, वरिष्ठ लेखापाल गट क यांची 3 एप्रिल 2024 रोजी एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे। सहयोगी रचनाकार गट अ, उपरचनाकार गट अ, सहाय्यक रचनाकार गट ब यांची 3 एप्रिल 2024 रोजी एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे। सदर तक्त्यामध्ये नमूद केलेल्या पदांसाठीचे परीक्षेचे नियोजन केलेले असून त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत। ज्या उमेदवारांनी एका गटातील एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज सादर केलेला आहे त्या पदासाठीची एकच परीक्षा घेण्यात येणार आहे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र हॉल तिकीट महामंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेपूर्वी किमान 7 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल। संबंधित उमेदवारांनी सदर संकेतस्थळावरून त्यांचे परीक्षापत्र हॉल तिकीट हे डाउनलोड करायचं आहे। स्पर्धा परीक्षेचे ठिकाण, वेळ व या बाबी स्पर्धा परीक्षा घेण्यात येणाऱ्या संस्थेच्या उमेदवारांना दिलेल्या परीक्षेच्या प्रमाणपत्रावर नमूद केलेले आहे। त्याचप्रमाणे उमेदवाराने त्या परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी हजर राहणे अनिवार्य आहे। अशा काही महत्त्वाच्या सूचना इथं दिलेल्या आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी याचा फॉर्म फिल केला असेल त्या विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन हे जोरात चालू करणं गरजेचं आहे। 30 मार्चपासून ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।